योग्यपैकी खनिज उत्खनन आणि खनिज पिठात साचलेल्या पाण्याचे नियोजन नसल्याने खाणपट्ट्यातील धबधबे, तळी आदी नैसर्गिक स्रोतांवर परिणाम झालाय। हरवळेचा सुप्रसिद्ध धबधबा पूर्णपणे सुकल्याचं गेल्याच आठवड्यात इन गोवानं समोर आणलं होतं। आता मयेतील सुप्रसिद्ध तळ्यातील पाणी आटल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे खाणपट्टीतील नागरिक चिंताग्रस्त बनलेत। दुसऱ्या बाजूनं जवळील खनिज पिठात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलंय। हे पाणी उपसून त्वरित आजूबाजूच्या कुळाघरांमध्ये आणि तळ्यांमध्ये सोडावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। कुळागराकार दोनूय चीज भटवाडे आणि दिवस भटवाडे अशी कुळागर 30-60 कुळागरां आसा आणि जवळ आमी 50 कुळागरांकार वसयता कुळागरां वसयता। ह्या लोकांनी सायन करून 2003 हे उदीक तुम्ही दर्याक घालतात पळय ते आमच्या कुळागराक उपयोग पडों न्ही, शेतां भाताक उपयोग पडों न्ही, मयेच्या तळ्यान सोडा सांगले। ते आमचो अर्ज वाचून तेन्ना मॅनेजरान कितें सांगलें, तुमच्या पाटान सोडटा म्हणून। पाटान आमकां इतकें तोळचें ना, मया तळ्यान सोड सगळ्यांक उपकारतले। मागीर ते म्हणलें ना पर्यावरण बी कोणें अर्ज करीत जाल्यार पण आमी सगळ्या एका डिपार्टमेंटाक एकी कडेन करुया, मिटींग घेवया, आमी दाखयता उदीक फिल्टर जावन कशें येता तें, कशें सोडचें तें। मागीर तेजी वचपासूच ना। आतां मदल्या काळान मीन बंद आसलेलें, आमची काय तळें फूल आसलेलें। आतां आमी पळयता जाल्यार तळ्याची पातळी सकयल वचत रावल्या। कशी काय म्हण हांगा पळयता जाल्यार तें उदीक भायर सोडलेलें आसा। वो कावळ्याचो दोळो बरें उदीक, तळ्याच्या उदका पेक्षा हें बरें उदीक। आमची मागणी कितें आसा, हें उदीक तुमी मीन काडूंक जाय म्हणून हांगा हें केलां। आमच्या मिना बद्दल कांय ना, बंद बीन तशें आमी कांय म्हणना, आमचे लोक हांगा पोट भरतात। हें उदीक मये गांवांक उपयोग पडोंक जाय म्हणून वयर दोंगरार सोडात, ते तळ्यान वचों न्ही। तळें फूल जालें काय सगळ्यांक उपयोग जातलो, बांयो लोकांच्यो भरतल्यो, ट्युरिस्टाक उपयोग आसा तेजो, शेतांक उपयोग आसा, कुळागरांक उपयोग आसा। हे न्हंयेक सोडटा, दर्याक सोडटा। तर आमची मागणी आसा, आमचें व्हडलें केस्तांव कांय ना, आमची मागणी आसा मिनेरा कडेन की हें मीन काडा, मीन तें दुसरें कोणूय पळयतालें, पूण आमकां आमच्या कुळागराक उदीक जाय म्हणून हें उदीक फुकट घालूं नाका, आमच्या कुळागरान घाला, शेतान तळ्यान घाला, जेणे करून आमकां ते सगळ्या मये गांवांक उपयोग पडटले। दरम्यान पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी पर्यटन खात्यानं 10 कोटी खर्च करून मये तळ्याचं सौंदर्यीकरण केलं, पण तळ्यात पाणीच नसल्यानं या सुशोभीकरणाला काहीही अर्थ उरलेला नाही अशी टीका स्थानिक समाज कार्यकर्ते काशीनाथ मयेकर यांनी केली। एका बाजूनं तळ्यात पाणी नाही तर दुसऱ्या बाजूनं डिचोलीतील सेजा गोवा कंपनीच्या खनिज पिठात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याची नासाडी केली जाते। हे पाणी त्वरित मयेच्या डोंगर माथ्यावर सोडल्यास इथल्या कुळाघरांबरोबरच तलावातील पाण्याचीही पातळी वाढेल। त्यासाठी खाण कंपनीवर दबाव आणावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मयाच्या तळ्याचेर हांगासरली सकयली कुळागरां जी आसा भटवडची आनी शेतां ही सगळी पोसली वयतात। पावसाक अजून 2 म्हयने आसात, पण आज एप्रील म्हयन्यानूच मयाचे तळ्याचें उदक जें आसा हें खूब सकयल गेल्लेलें आसा, खूब कमी जाल्लेलें आसा। उदकाची पातळी जी आसा ही पातळी खूबच सकयल देंवलेली आसा आनी हेजें कारण जें आसा हें दिवचलची सेजा मायन जी आसा तिचो धबधबा हांगासर एक पीठ आसा आनी ह्या पिठाचें उदक जें आसा हें उदक आयज भायर दर्याक घातलें वयता व्हडले पंप लावन। तो पीठ जो आसा हो तळ्याकून सकयल खूब खोल खणलेलो आसा। तळ्याच्या उदकाची लेवल जी आसा पळय तेज्या पेक्षा कितलोसोच खोल तो पीठ सेजा कंपनीन खणलेलो आसा आनी तेका लागून हें जें उदक जें आसा हेजे झरे जे आसा हे सगळे डायवर्ट तेवटेन जाल्लेले आसा आनी हेजो परिणाम जो आसा हो पर्यटन वेवसायाचेरूच जाता। आज सरकारान म्हणजे पर्यटन खात्यान जवळ जवळ 10 ते 12 कोटी रुपया खर्चून ह्या तळ्याचें सौंदर्यीकरण केल्लेलें आसा, पण तेजो कितें फायदो? जर तळ्यानूच जर तर उदक ना जाल्यार बोटी खंय चलयतले आनी पर्यटकांक दाखयतले तरी कितें? हांव सरकाराक एक विनंती करता की सेजा कंपनीचेर तांच्यांनी दबाव हाडचो आनी जें बरें उदक सेजा कंपनी जें भायर घालता दर्यान सोडटात तें उदक तेंच्यांनी ह्या मयाच्या तळ्याच्या माथ्यार सोडचें, जेका लागून तें उदक जें आसा हें सगळें उदक मयाच्या तळ्यान येतलें आनी मयाचें तळें जें आसा हें पूर्णपणे भरलेलें आसतलें। राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्यानं त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम आता समोर येऊ लागलेत। यातील सर्वात मोठा परिणाम नैसर्गिक जलस्रोतांवर झालाय। खाणी चालू असताना खनिज पिठात साचणाऱ्या पाण्याचा निचरा केला जायचा, त्यामुळे आजूबाजूच्या भागातील शेती आणि इतर कारणांसाठी मुबलक पाणी पुरवठा व्हायचा। आता कंपन्यांनी काम बंद केल्यानं खनिज पिठातील पाण्याचा निचरा बंद झालाय। परिणामी आजूबाजूच्या भागातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे। खनिज पिठातील पाण्याचा योग्य वापर कसा करायचा हा प्रश्न आता निर्माण झालाय।
यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सभापती प्रमोद सावंत यांनी जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. शेताक मेळटले. बट एक बरी गजाल आसा की WRD सेक्रेटरी आनी WRD आमचो चीफ इंजिनियर हाका WRD मिनिस्टरान इन्स्ट्रक्शन दिली की तुम्ही पूर्ण सर्वे करा आनी आमकां इन लॉंग रन सुद्दां म्हणजे आतांचेच न्ही तर फुडल्या सिजनाक सुद्दां अशा पद्दतीचो जर प्रॉब्लेम फेस जालो आमकां कितलें उदक लागता आनी आमकां कितलें उदक म्हणजे आमकां परत डिसिल्ड करचें पडटलें मायनींग पिटांतल्यान. शेवटी आमकां मायनींग पिटांतल्यान उदक डिसिल्ड केल्या शिवाय आमकां गत्यंतर ना. म्हणजे फुडें आमचें जर कुळागरां आनी शेत जर जगतलें जाल्यार आमकां डिसिल्ड उदक हें करतलें. रेकाराक खबर आहा तेजे कुळागर आहात थंयसर उपरांत तें करप अत्यंत गरजेचें आसा. तें पंप लावनूच करचें पडटा आनी इन्स्टॉल केले WRD आनी इन्स्टॉल आतां ऑलरेडी एक केलो आनीक तरी 2 करता म्हटल्यार. बट फुडली तेंच्यांनी इरिगेशन सिस्टीम ते सर्वे करतले आनी इरिगेशन सिस्टीम तेंच्यांनी जाग्यार उडयता पूर्णता. ताका लागून मिटींग जाल्ली. तेका लागून मिटींग जाल्या. ज्या पयली मिटींग आमची आशिल्ली ती तेका हरवळे वॉटरफॉलाचेर उदक पूर्णता बंद जाल्लें आसा. हरवळे वॉटरफॉलाचें उदक जें आसा आमकां परत सुरू करतलें आसत जाल्यार पयलीं म्हणजे सोनशी टू होंडा ह्या नालांतल्यान उदक सेजागोवा मायन्स, फोमेंतो मायन्स, केणी मायन्स आनी सालगांवकर मायन्स ह्यो 4 मायनी डिसिल्ड करून उदक भितर घालताले आनी तें उदक नाला वयल्यान येतालें. थोडें उदक अंजुना डॅमाचें उदकूय जें आशिल्लें तें चिरपोंत्या नाला हेका येतालें. बट तेंय उदक बंद जालें. आतां पयले फावटी म्हणजे इन द हिस्ट्री ऑफ दॅट हें वॉटरफॉल पूर्ण बंद जाला. कमी जातालें म्हणजे मे म्हयन्यान सुद्दां तेला उदीक पडटालें बंद जायनासलो अशा पद्दतीचो. त्या खातीर हांवें ताका रिक्वेस्ट केला. त्यांनी ऑलरेडी WRD चीफ इंजिनियरान सांगला की 3 ते 4 दिसां भितर आमी एखाद्या दुसऱ्या पिठांतले आमी चालू करता तें करिना जाल्यार आनी वॉटरफॉला वयल्यान उदक पडटलें हें तेणी सांगलां.